मानस सरोवर आणि कैलास शिखर, हिमालयाच्या कुशीतलं निसर्गाचं हे देखणं रूप कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी आम्ही विमानानं काठमांडूला दाखल झालो. प्रवासाची सुरुवात झाली ती काठमांडू मधल्या पशुपतीनाथाच्या दर्शनाने. पुढचा प्रवास सुकर व्हावा अशी पशुपतीनाथाकडे प्रार्थना केली आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. काठमांडू विमानतळावरून विमानानं ल्हासाच्या दिशेनं उड्डाण केलं. प्रत्येक अनुभव शब्दात व्यक्त करणं शक्य नसतं असं म्हणतात ना, तेच खरं. विमानानं ढगांना ठेंगणं केल्यानंतर त्याची प्रचिती आली. ढगांच्या कुशीत लपलेल्या पर्वतरांगा वर्षानुवर्ष तपस्येला बसलेल्या ऋषीमुनींप्रमाणे भासत होत्या. निसर्गात दडलेल्या कलाकाराचा तो आविष्कार अनुभवत आम्ही ल्हासामध्ये दाखल झालो. 2000 सालापासून इथे यात्रेकरूंना घेऊन येतोय. गेल्या 17 वर्षावर जवळ दिलं त्यावर तोपर्यंत आम्ही सगळ्या नेपाळच्या मार्गे येत होतो, कारण तो त्या मनाने आपल्या लोकांसाठी इकॉनॉमिकल रूट होता. पण गेल्या वर्षी जो महाभयंकर भूकंप झाला नेपाळमध्ये, त्यामुळे तो जो मार्ग आहे तो कम्प्लिटली बंद झाला आणि त्यामुळे आता हा जो मार्ग आहे हा त्यातल्या त्यात सेफ असा मार्ग आहे. ल्हासा जगाच्या नकाशावरच्या टिंबा एवढ्या तिबेटची राजधानी. ल्हासाच्या रस्त्यावरून जाताना नजरेस पडला तो दलाई लामांचा पोटाला महाल. 1952 पर्यंत दलाई लामांचं या महालात वास्तव्य होतं. प्रवासादरम्यानचा आमचा पुढचा टप्पा होता जोखंग मंदिर. कुणालाही आध्यात्मिक विश्वात हरवून टाकणारं या मंदिरातलं वातावरण. This temple is built during the 7th century, and this temple is specially built for the Nepalese princess, which is called the Prikodi Devi, and she is the wife of the 33rd king of Tibet called Songtsen Gampo. The Songtsen Gampo, we believe, who is the manifestation of the god of compassion called Avalokiteshvara. यानंतरचा प्रवास म्हणावा तितका सोपा नव्हता, कारण आम्ही समुद्र सपाटीपासून 11,000 फूट उंचीवर होतो. रक्त गोठवणाऱ्या थंडीत श्वास घेताना त्रास जाणवत होता. त्यामुळे एका केंद्रावर प्रवाशांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. इसको पल्स ऑक्सीमीटर कहते हैं. ये ऑक्सीजन सैचुरेशन जो ब्लड में होता है उसको चेक करता है. नॉर्मल ऑक्सीजन सैचुरेशन सी लेवल पे 100% होता है. जैसे हम ऑल्टीट्यूड गेन करते हैं, जैसे हम हाइट में ऊपर आते हैं, हमारा ऑक्सीजन सैचुरेशन कम हो जाता है. ये अभी 88 दिखा रहा है. ल्हासा ते सागा हे अंतर गाठण्यासाठी 700 किलोमीटरचं अंतर पार करायचं होतं. ज्यासाठी हा सगळा अट्टाहास सुरू होता ते मानस सरोवर आता आमच्यापासून फक्त 400 किलोमीटर दूर होतं. जिथं नजर टाकावी तिथं निसर्गाचा नवा आविष्कार नजरेस पडत होता. एखादी नागिण सळसळत जावी ना, त्याप्रमाणे मानस सरोवरच्या दिशेनं वळणावळणाचा रस्ता गेला. अखेर जे पाहण्यासाठी डोळे आतुर होते त्या ठिकाणी आम्ही दाखल झालो. मानस सरोवर
खुद्द ब्रह्मदेवाच्या कल्पनेतलं सरोवर अशी या जलाशयाची ओळख आहे. मानसरोवराबाबत हिंदू धर्मियांची अशी भावना आहे, जर इथे तुम्ही डुबकी घेतली तर तुमचं पापक्षालन होतं. पण तिबेटीत मात्र असं म्हणतात की हे जे पाणी आहे ते होली वॉटर आहे, त्यामुळे त्यामध्ये कोणी डुबकी घेत नाही. पाणी खरंच खूप थंड आहे, म्हणजे इतकं की प्राण कंठीशी आले. मानस सरोवराच्या आजूबाजूला असलेलं हे राक्षस स्थळ खरं तर मानस सरोवराला निरोप देण्याची कुणाचीच इच्छा नव्हती, पण मानस सरोवराची निळाई डोळ्यात साठवून तिथून निघणं भाग होतं. कारण हिमालयातल्या कुशीतलं सुंदर शिखर अशी ओळख कैलास आम्हाला खुणावत होतं. यमद्वारापासून आज कैलास परिक्रमेला सुरुवात केलेली आहे. परिक्रमा ही 3 दिवसाची असते. आज आमच्या परिक्रमेचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी यमद्वार ते देरापूख हे अंतर 10 किलोमीटर आम्हाला चालायचं आहे. आपण बघतोय मुंबईत जर 10 किलोमीटर अंतर चालण्यासाठी जर तुम्ही खूप सराव केला तर 2 तासात जाऊ शकता. परंतु इथे तेच अंतर पार करण्यासाठी 5-6 तास जाणार. कारण एक तर तुम्ही इतक्या उंचीवर आला आहात, श्वासोश्वास घ्यायला खूप त्रास होतो तुम्हाला. कैलास शिखराच्या परिक्रमेसाठी सुरुवात करण्याआधीच एक बातमी येऊन धडकली. चीन सरकारनं 60 पेक्षा जास्त वय असणाऱ्यांना परवानगी नाकारली होती. माझ्या मिसेसचं म्हणणं होतं की आपण मानस सरोवरला जाऊया आणि कैलासलाही ते आपल्याला परिक्रमा करता येईल. परंतु परिक्रमा करता तिथे रिस्ट्रिक्शन आहे की 60 वर्षाच्या वर परिक्रमा करू देत नाही. परंतु आम्हाला कैलासचं दर्शन खूप सुंदर झालं आणि त्याप्रमाणे मानस सरोवरामध्ये सुद्धा आम्हाला आंघोळ करायला मिळाली. हे आमचं भाग्य आहे. आतापर्यंतचा प्रवास ज्या आजी आजोबांसोबत केला त्यांना परिक्रमा करता येणार नाही ही सल मनात बोचत होती. मात्र त्याच ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन आम्ही 3 दिवसांच्या कैलास परिक्रमेसाठी सुरुवात केली. कुणी खेचरांची मदत घेतली तर कुणी पायीच हा प्रवास करण्याचा चंग बांधला. ढगांची शाल पांघरलेला कैलास आमच्याशी जणू लपंडाव खेळत होता. मात्र 3-4 तासांच्या प्रतीक्षेनंतर ढगांची शाल बाजूला सारली गेली आणि हिममुकुट परिधान केलेल्या कैलासानं दर्शन दिलं. डोळे सोडून संपूर्ण शरीराचं जणू अस्तित्वच राहिलं नव्हतं, एवढी मोहिनी त्या दृश्यानं आमच्यावर घातली. कैलास शिखरावरून नजर हटवण्याची परवानगी द्यायला मनानं नकारच दिला. मात्र प्रवास म्हटला तर जोडीला परतीचा प्रवासही आला. अविस्मरणीय अनुभवांची शिदोरी सोबतीला घेऊन मुंबईच्या दिशेनं आमची पावलं वळली. सोबत कैलासाचं तेज होतं, मानस सरोवराची शीतलता होती. रश्मी पुराणिकसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, कैलास शिखर.